उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मेला पोटनिवडणुकीचा निकाल लागेल। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असं माध्यमांशी बोलताना सांगितलं। सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। आधीपासूनच शरद पवार गट सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याच्या चर्चा होत्या। सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवारांच्या विरोधात शरद पवार गट उमेदवार देणार नाही हे तर स्पष्टपणे सांगितलंच, मात्र महाविकास आघाडीकडूनही उमेदवार नसेल हे स्पष्ट केलं। तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बारामती आणि राहुरी अशा दोन्ही ठिकाणच्या निवडणुका बिनविरोधात झाल्या पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती। त्यामुळे भाजपकडून ही उमेदवार नसेलच। पण बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न असलेल्या रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिल्यामुळे धनगर समाजात थोडीफार नाराजी असल्याच्या चर्चा आहेत। याच नाराजांपैकी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार येऊ शकतो असं बोललं जाते। त्यामुळे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर मानली जाते। 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे त्या दिवशी चित्र स्पष्ट होतील।